नमस्कार मित्रांनो, मला इयत्ता पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांची अपार आय डी काढायचे आहेत. इतर सर्व वर्गातील विद्यार्थ्यांची अपार आय डी काढलेले आहेत, पण पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांची मी 1 महिन्यापूर्वी नोंदणी केलेली आहे, पण त्यांचे पेन आय डी या ठिकाणी तयार झालेले नसल्यामुळे अपार आय डी काढता येत नाहीत. तर पेन आय डी का तयार झाले नाहीत, तर यामागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांची सर्व माहिती आपण या ठिकाणी अपडेट आणि फायनलाइज केलेली नाही. तर ती पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांची माहिती अपडेट आणि फायनलाइज कशी करायची याच्या संदर्भात सर्व माहिती सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, आपल्या कम्प्युटरमध्ये कोणत्याही स्वरूपाचे ब्राउझर ओपन करा. त्या ॲड्रेस बारवरती UH+ असे नेहमीप्रमाणे नाव टाका. या ठिकाणी लॉग इन फॉर ऑड मॉड्यूल्समध्ये जावा, महाराष्ट्र सिलेक्ट करावा, गोवरती क्लिक करा. त्यानंतर स्टुडंट मॉड्यूलवरती लॉग इन करा. या ठिकाणी आपल्या युडर्स कोड आणि पासवर्ड टाका, कॅप्स कोड टाकून लॉग इन करा. या ठिकाणी बघा मित्रांनो, मी लॉग इन झालेलो आहे. लॉग इन झालेले असल्यानंतर या ठिकाणी बघा पहिल्या वर्गातील एकूण विद्यार्थी आहेत. बघा 17 आणि 17 विद्यार्थ्यांच्या स्टेटसमध्ये काय आहे, इनकम्प्लीट डाटा दिसत आहे. तर या ठिकाणी आपण व्ह्यूवरती क्लिक करूया. व्ह्यूवरती क्लिक करून या ठिकाणी बघा फक्त हा पहिल्या विद्यार्थ्याकडे पहिल्या विद्यार्थ्याचा पेन आय डी या ठिकाणी तयार झालेला आहे. बाकींच्या विद्यार्थ्यांचं पेन आय डीच्या ठिकाणी NA असं आलेलं आहे. तर या ठिकाणी त्यानुसार आपण एका विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पूर्ण माहिती आपण काय करूया, अपडेट करूया. अपडेट केल्याच्या नंतर GP, EP आणि FP कसं फायनलाइज करायचं ते. तर बाकीच्या वर्गांचे जे GP, EP आणि FP पण आपल्याला फायनलाइज करण्याच्या संदर्भात मी अगोदरचा व्हिडिओ दिलेले आहे. तर त्यामध्ये जास्त काही माहिती अपडेट करायची गरज नाही, कारण ऑलरेडी त्यांची माहिती आपण फिलअप केलेली असल्यामुळे सेव्ह अपडेट करायचे. पण या पहिल्या वर्गाची माहिती थोडीशी किचकट आहे. तर या विद्यार्थ्याचं आपण काय करूया, GP मध्ये क्लिक करूया. GP मध्ये क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा सर्व काही माहिती आपण भरलेली आहे, पण कोणकोणती माहिती भरलेली नाही ते व्यवस्थित बघा. या ठिकाणी ॲड्रेसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपला ॲड्रेस टाकायचा आहे. या ठिकाणी पिनकोड टाका. या विद्यार्थ्यांचा पालकांचा काय अल्टरनेटिव्ह नंबर असेल तर नंबर टाका, नसेल तर हे टाकलं तर काय. या ठिकाणी बघा मित्रांनो, या विद्यार्थ्याचा ॲड्रेस टाकलेला आहे, पिनकोड टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर चालते, टाकला तर चालेल, नाही असेल तर काय अडचण नाही. कॉन्टॅक्ट ईमेल आय डी असेल तर टाका, नाही टाकलं चालते. मदर टंग ऑफ द स्टुडंट या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, मराठी. या विद्यार्थ्याची मदर टंग ही मराठी आहे, त्यामुळे मराठी मी या ठिकाणी सिलेक्ट करता. 106 नंबरला आहे ती मराठी. त्यानंतर बघा विद्यार्थ्याचे सोशल कॅटेगरी काय आहे, तर हा विद्यार्थी जनरलमध्ये आहे, मायनॉरिटी ग्रुप आहे, आता नॉट ॲप्लिकेबल असल्यामुळे नो NA करत आहे. BPLमध्ये हा विद्यार्थी आहे का, नाही आहे, नो करत आहे. त्यानंतर पुन्हा वेदर अंत्योदय अन्न योजनाच्या अंतर्गत बेनिफिट भेटतोय का, त्यांना नाही आहे. तर त्याच्यामुळं EWS मध्ये देतोय का, नो नाही येत आहे. त्यामुळे त्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, हे टाईप ऑलरेडी ब्लॉक केलेले आहेत. त्यानंतर वेदर द स्टुडंट इज इंडियन यस करत आहे. त्यानंतर इज द स्टुडंट आयडेंटिफाईड आउट ऑफ स्कूल, तर हा विद्यार्थी शाळाबाह्य म्हणून या ठिकाणी अगोदर गणला गेला होता का, नाही आहे, त्यामुळे नो करत आहे. आणि ब्लड ग्रुप याचं तयार झाले असेल तर तुम्ही यापैकी एक सिलेक्ट करू शकता. पण अंडर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे या विद्यार्थ्याचं अद्याप ब्लड ग्रुप तयार झालेलं नाही, त्यामुळे सेव्ह करता येईल. हे बघा सेव्ह केल्याच्यानंतर हे बघा पहिली GPची प्रोफाईल ही या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट जाऊया आपण. नेक्स्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा या विद्यार्थ्याचा ॲडमिशन नंबर, शाळेतला जो प्रवेश क्रमांक आहे का ना तो टाका. डेट ऑलरेडी टाकलेली आहे, त्या विद्यार्थ्याचा हाजरी क्रमांक टाका. या ठिकाणी 2 हाजरी क्रमांक आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला जी सूचना देण्याची भाषा आहे की नाही ती मराठी आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे. लँग्वेज ग्रुप स्टडीड बाय, त्यानंतर इंग्लिश वगैरे सिलेक्ट केलेले आहे. अकॅडमिस्ट ह्या टॅब लॉक केलेले आहेत. त्यानंतर स्टुडंट ऑफ प्रिव्हियस अकॅडमिक इयर स्कूलिंग, तो विद्यार्थी अगोदर शाळेमध्ये येत होता का, तर अंगणवाडीमध्ये जात होता, त्यामुळे अंगणवाडी सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर बाकीच्या सर्व काही टॅब आहेत का नाही तर लॉक केले आहेत, सेव्ह करताय. सेव्ह केल्यानंतर पुन्हा नेक्स्ट जावा. नेक्स्टच्या ठिकाणी या ठिकाणी बघा या विद्यार्थ्याला गणवेश वगैरे भेटलेले आहेत का, ती यस भेटलेले आहेत. म्हणजे या विद्यार्थ्याला कोणत्याही स्वरूपाच्या सोयीसुविधा भेटलेल्या आहेत का, ती याला पुस्तके भेटलेली आहेत, युनिफॉर्म भेटलेला आहे, त्यामुळे मी त्यांना टिक मार्क करत आहे. त्यानंतर बघा हा विद्यार्थी वेदर स्टुडंट हॅज विश्लेषण काय आहे, 4-3-4चं, 4-3-5चं आणि 4-3-6चं विश्लेषण काय आहे ते मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिले. त्यामुळे फक्त या टॅब काय करताय मी या ठिकाणी नो करताय. नो केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला काय करता आहे, या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय लेवल आणि राज्य लेवलच्या कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे का, तर नाही आहे. त्यानंतर पुन्हा या विद्यार्थ्यामध्ये काही तो विद्यार्थी डिजिटलिंग कौशल्य हँडल करू शकतो का, तर नो करता केला आहे. त्याच्या हाईट बघा या ठिकाणी 113-21 सेंटीमीटर. या विद्यार्थ्याची हाईट ही 113 सेंटीमीटर आहे आणि वजन हे जवळपास 16 किलो आहे. असं करून मी एका ठिकाणी, आणि विद्यार्थ्याची शाळेपासून 1 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि तो विद्यार्थी आईची शैक्षणिक पात्रता काय आहे
पालकांची शैक्षणिक पात्रता काय त्या ठिकाणी अप्पर प्रायमरी लेवल मी या ठिकाणी सिलेक्ट करून सेव्ह केलेले आहे. सेव्ह केल्याच्यानंतर नेक्स्ट करता आहे. नेक्स्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी कंप्लीट डाटावरती क्लिक करता. कंप्लीट डाटावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो या विद्यार्थ्याचं काही दिवसातच अपारा ID साठी जी पेन ID असते की नाही ती पेन ID जनरेट